नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजना जी केंद्र शासनामार्फत चालवली जाणारी योजना आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत योजना आहे। म्हणजेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शेतीसाठी काय उपयुक्त सामान खरेदी करता येईल या अनुषंगाने एक शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनामार्फत दिली जात आहे। ही आर्थिक मदत वर्षाला 12,000 म्हणजेच केंद्र शासनाचे 6,000 आणि राज्य शासनाचे 6,000 असे दोन्ही मिळून 12,000 रक्कम दर वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केली जाते। या योजनेअंतर्गतची जी रक्कम आहे ती 4 महिन्याच्या टप्प्याने 2-2 हजार रुपयाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत वर्ग केली जाते। तर या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे त्यांच्यासाठी काही अडचण नाहीये, त्यांना येणाऱ्या पुढच्या अनुदानाचा लाभ सुद्धा मिळत राहील। परंतु ज्या शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र ठरून सुद्धा जर अनुदानाचा लाभ भेटत नसेल, ते या योजनेमध्ये अपात्र ठरत आहेत, ते कोणत्या चुकामुळे किंवा कोणत्या अडचणीमुळे, तर या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास होत आहे। कारण की योजनेअंतर्गत बसून सुद्धा अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत नाहीये। तर याच्याच वरती एक मार्ग म्हणून शासनाकडून आता एक नवीन मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे। ज्या मनुष्यबळाद्वारे शेतकऱ्यांचे जे अडचणीचे फॉर्म असणार आहेत, जे फॉर्म पात्र असून सुद्धा अपात्र ठरलेले आहेत, कोणत्या चुकांमुळे कोणत्या अडीअडचणीमुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये, तर त्या अडीअडचणी त्यांचे फॉर्म चेक करून त्यांची कागदपत्रे चेक करून दुरुस्त करून त्यांना लाभ मिळवून द्यावा, यासाठी ही मनुष्यबळाचा वापर शासनामार्फत केला जाणार आहे। यासाठी शासनाकडून भरती स्वरूपात हे मनुष्यबळ तात्पुरत्या सेवे करारावरती भरती करून घेतले जाणार आहे। यासाठी शासनाकडून आता एक नवीन जार जो तो प्रसिद्ध करण्यात आला आहे। जार मध्ये याबद्दलची सविस्तर अपडेट दिलेली आहे, सविस्तर माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे जे शेतकरी या योजनेअंतर्गत अजून हे लाभ घ्यायचे राहिलेले आहेत, ज्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा अजूनही एकही रुपया जमा झालेला नाहीये, किंवा ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत, किंवा ज्यांच्या खात्यावरती हप्ते येऊन मध्येच हप्ते बंद झालेले आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। तर या जार मध्ये शासनामार्फत नक्की काय काय देण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्की कोणते विचार करण्यात आलेले आहेत, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, संपूर्ण माहिती पाहणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर जार मी वाचून दाखवणार आहे, त्याचं विश्लेषण करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतात, या अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांना नक्की लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पीएम किसान योजनेच्या असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अपडेट असो, संपूर्ण अपडेट घर बसल्या त्यांना पाहता येतील। चला तर मी जास्त वेळ न घेता आपण सविस्तर जार पाहायला सुरुवात करायची आहे। जार साठी मी डेस्कटॉपवरती आपला जार जो तो ओपन करत आहे, तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण डेस्कटॉपवरती जार जो तो ओपन केलेला आहे। जार मध्ये पाहायचा आहे महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत हा जार प्रसिद्ध आहे। दिनांक पाहायचा आहे 13 डिसेंबर 2024, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा मित्रांनो हा जार आहे, जो महाराष्ट्र शासनाकडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये विषय पाहायचा आहे, वर पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो शासनामार्फत 411 पदे जे आहेत ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी मित्रांनो हे 411 पदे जे आहेत ते भरली जाणार आहेत। आता ती पदे का भरली जाणार आहेत, तर या संबंधित सविस्तर अपडेट आपण खाली जार मध्ये पाहणार आहोत। प्रस्तावनेमध्ये पाहू शकता, या ठिकाणी प्रस्तावनेत पाहायचं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये 1-2-2019 पासून राबवण्यात येत आहे। तर पीएम किसान योजना जी आहे मित्रांनो 1-2-2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। तर त्याचबरोबर या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता जो तो 2,000 रुपयाचा दिला जातो। याच्यामध्ये 3 समान हप्त्यात एकंदरीत 6,000 रुपयाची प्रतिवर्षी रक्कम जी ती शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात येते, म्हणजेच 6,000 रुपयाचा लाभ जो तो शेतकऱ्यांना दिला जातो। त्याचप्रमाणे राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यासाठी शासन निर्णयावे मान्यता देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री सन्मान निधी योजना याचे
प्रतिवर्षी 6,000 रुपये 6,000 रुपये या पद्धतीने 12,000 रुपये रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना दिली जाते। आणि त्यासाठी उत्तर प्रदेश या राज्यानंतर लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशाच्या दुसऱ्या क्रमांकावरती आलेले आहे। म्हणजेच उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र राज्यामधून सर्वात जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ जो तो घेत आहेत। म्हणजेच महाराष्ट्र सध्या 2 नंबरवरती या योजनेचा लाभ घेणारं राज्य ठरलेलं आहे। याच्यामध्ये मित्रांनो पुढे पाहू शकता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो। तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभांपासून वंचित लाभार्थी, ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे। सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या अभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती संदर्भीय पत्रान्वये संचालन, विस्तरण व प्रशिक्षण यांनी केलेली होती। तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे असतील किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे असतील तर या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे अपात्र ठरले असतील तर त्यांच्या ज्या चुका आहेत तर या चुका व्यवस्थित व्हाव्या यासाठी शासनाकडून आता याच्यामध्ये भरतीसाठी 411 मनुष्यबळांची सेवा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या अंतर्गत मित्रांनो वर सांगितल्या पद्धतीने ई-केवायसी, बँक खाते आधारशी संलग्न, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नोंद करणे, नवीन लाभार्थ्यांसाठी तपासणी करून पात्र आहेत का अपात्र ठरवणे अशी मित्रांनो जी वेगवेगळी कामे तर ही कामे या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जाणार आहेत। तर त्यासाठी मित्रांनो जो शासनामार्फत भरतीचा जो तक्ता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तो तक्ता आपण या ठिकाणी आता पाहणार आहे। मी संपूर्ण जी-आर जो तो वाचून दाखवत नाहीये, थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो। तर शासन निर्णय इथं पाहायचं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता इथं खाली मित्रांनो तक्ता दिलेला आहे, सविस्तर माहिती तुम्हाला तक्त्यामध्ये पाहायला मिळेल। याच्यामध्ये 1 नंबरला अनुक्रमांक आहे, 2 नंबरला नियुक्ती करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव, आता कोणत्या ठिकाणी हे कर्मचारी रुजू होणार आहेत तर त्या कार्यालयांची या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे। पुढे मित्रांनो 3 नंबरच्या कॉलम मध्ये पदनाम आहे, तर कोणत्या पदावरती ही कर्मचारी रुजू होणार आहेत तर ते पद सुद्धा या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेली आहेत। आणि सर्वात शेवटी आवश्यक पदसंख्या, आता ही पदसंख्या सुद्धा इथं पाहू शकता 411 कशी झालेली आहे तर याच्यामध्ये विभागणी आहे, कोणत्या पदाला कोणत्या विभागाला कशी पदे दिले तर सविस्तर माहिती तुम्ही इथं पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो या भरतीसाठी लागणाऱ्या ज्या अटी आहेत त्या अटी सुद्धा या जी-आर मध्ये मित्रांनो खाली देण्यात आलेल्या आहेत। या तुम्हाला अटी जर पाहिजे असतील तर मित्रांनो या जी-आर ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। आपला व्हिडिओ अतिशय मोठा होईल त्याच्यामुळे याच्यावरती मी जास्त चर्चा न करता तुम्ही हा सविस्तर जी-आर जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता। या जी-आर ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही आपली महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in ही मित्रांनो जी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही हा जी-आर जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता। तर ही मित्रांनो चालू घडलेले एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जे शेतकरी अपात्र झालेले आहेत, ज्यांना अडचणी आलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे। शासनामार्फत ही भरती लवकरात लवकर करून घेऊन ज्या लोकांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत किंवा नवीन आले असतील किंवा ज्याच्यामध्ये चुका असतील तर त्या तुम्ही आपल्या कार्यालयामध्ये तहसील कार्यालयात जाऊन त्या सविस्तर चुका तुम्ही लवकरात लवकर आता दुरुस्त करून घेतल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भाची सुविधा आता शासनाकडून लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। पुढच्या शासनामार्फत कोणती नियोजन असणार आहेत, भरती कशा स्वरूपात घेतली जाणार आहे याची सविस्तर अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन। तर मित्रांनो आजच्यासाठी मी येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।